आवाज मानदेशाचा। एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली। केंद्र सरकारने लागू केलेल्या एका नवीन नियमानुसार पीएनजी कनेक्शन घेणाऱ्या कुटुंबांना आता 30 दिवसांच्या आत आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल। हा नियम इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅसच्या ग्राहकांना लागू आहे। गेल्या मे महिन्यामध्ये सरकारने एलपीजी सुधारणा आदेश 2026 जारी केला होता। या सुधारित नियमानुसार पीएनजी कनेक्शन घेणाऱ्या कुटुंबांना 30 दिवसांच्या आत आपले सध्याचे एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल। उदाहरणार्थ, जर एखाद्या कुटुंबाने 1 जून रोजी पीएनजी कनेक्शन घेतले असेल तर त्यांना 1 जुलै पर्यंत आपले एलपीजी खाते बंद करावे लागेल। या मुदतीचे पालन न केल्यास एलपीजी रिफिल थांबवले जाऊ शकते आणि खाते देखील बंद केले जाऊ शकते। मात्र जेव्हा तुम्ही तुमचे एलपीजी कनेक्शन परत कराल तेव्हा गॅस कंपनी तुम्हाला एक एलपीजी वाउचर देईल। भविष्यात जर तुम्ही शिक्षण किंवा नोकरीसाठी शहरात राहायला गेलात, तिथे पीएनजी उपलब्ध नाही, तर हे वाउचर दाखवून तुम्ही नवीन एलपीजी कनेक्शन मिळवू शकता। अधिकाऱ्यांच्या मते दुहेरी जोडण्या रद्द केल्याने काळा बाजार रोखला जाईल, अनुदानित व्यावसायिक सिलेंडरचा गैरवापर थांबेल आणि केवळ एलपीजी वर अवलंबून असलेल्या घरांपर्यंत इंधन वितरण सुधारेल। सरकारने केवळ कनेक्शन प्रक्रियाच नव्हे तर सिलेंडर बुकिंग प्रक्रियाही कडक केली। आता शहरी रहिवाशांना 25 दिवसांपूर्वी तर ग्रामीण रहिवाशांना 45 दिवसांपूर्वी दुसरा सिलेंडर बुक करता येणार नाही। केंद्र सरकारने नवा नियम लागू करत स्पष्टपणे सांगितले की पीएनजी कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना 30 दिवसांच्या आत आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल। असं केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। दरम्यान असे वृत्त आहे की तेल कंपन्या एलपीजी आणि पीएनजी असे दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांना ओळखण्यासाठी डेटाबेस सक्रियपणे स्कॅन करत आहेत, जेणेकरून जिथे नेटवर्क उपलब्ध आहे तिथे त्यांना पूर्णपणे पीएनजी वर स्विच करण्यास सांगितले जाऊ शकेल। नवीन नियमानुसार डिलिव्हरी एजंट सिलेंडर पोहोचण्यापूर्वी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला एक वैध ओटीपी देणे आवश्यक असेल। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।